आणि त्याप्रमाणे तुमचा आहार ठेवायचा. तर ह्याच्यामध्ये 2 मला आणखीन गोष्टी स्ट्रॉंगली सांगायच्या वाटतात, की हे जे प्रोसेस्ड फूड आहे, पॅक फूड आहे, कोल्ड्रिंक्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, तर या गोष्टी स्ट्रॉंगली अवॉइड करायच्या. कारण का, तर प्रोसेस फूड किंवा प्रिझर्व्ड फूड आहे, पॅक फूड आहे, तर या सगळ्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं, म्हणूनच त्याचं शेल्फ लाईफ वाढतं. अदरवाईज आपल्या घरी केलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी खराब झालेला असतो. त्यामुळे ह्या प्रिझर्वेटिव्हमुळं कॅन्सरसारख्या गोष्टी होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतात. तर ट्रान्स फॅटी ॲसिड हा कोलेस्टेरॉल वाढवणारा घटक आहे. याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कुठलेही बेकरी प्रॉडक्ट्स की ज्याच्यामध्ये मैदा आणि ट्रान्स फॅट आहेत, कारण शेल्फ लाईफ वाढलं की या गोष्टी येतातच. त्यामुळे बेकरी प्रॉडक्ट्स 0. त्यामुळे सकाळचा नाश्ता खारी आणि टोस्ट आणि चहा बिस्किटे नाही. आणि किंवा बिस्किटचा एक पुडा खाऊन मी गेलो असं नाही, वडापाव खाल्ला असं नाही. त्यामुळं प्रोसेस फूड किंवा हे बेकरी प्रॉडक्ट बिलकुल नाही. कार्बोनेटेड ड्रिंकमध्ये कार्बन डायऑक्साईड त्याच्यात भरलेला असतो ठासून, जो तुम्ही श्वासाद्वारे बाहेर सोडता. त्यामुळे तुम्ही जेव्हा ते पिता गटागटा तेव्हा अस्वस्थ होतं आणि मग जोरात ढेकर येते आणि मग आपल्याला छान वाटतं. ते शरीराला अस्वस्थ झालं आहे की तुम्ही नको तो वायू ठोसून घालताय आतमध्ये, ते बाहेर टाकतायत. त्यामुळे कार्बोनेटेड ड्रिंक म्हणजे हल्ली खूप फॅशन येते की ते कोला किंवा स्प्राईट हे सगळं, ते काय काय फ्रूट बिअर आहे त्याच्या सगळ्या गोष्टी. तर या गोष्टी पूर्ण टाळायच्या, पूर्ण.